भारतीय जनता पार्टी आज आम्हाला माहिती आहे की देशामध्ये सत्तेवर आहे, राज्यात सत्तेवर आहे. आता नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये सुद्धा प्रचंड असं यश भारतीय जनता पार्टीने मिळालं आहे. आणि आज ह्या ग्रामीण भागातल्या प्रमुख निवडणुका चालू झालेल्या आहेत. त्या अनुषंगानं आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आज शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा. आणि ह्या दरम्यान भारतीय जनता पार्टी माळशिरसमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष राहील हे 100%. नेहमीसारखं मोहिते पाटील कुटुंबाचं तुम्हाला आव्हान असणार आहे भारतीय जनता पार्टीला, त्याच्यावर काय सांगाल तुम्ही? सातत्यानं मोहिते पाटलांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी आतापर्यंत, मी स्वतः तर 28 वर्ष झालं लढतोय आणि आताही परिस्थिती पूर्वीची राहिलेली नाही. यांची एकाधिकारी शाही जी माळशिरस तालुक्यामध्ये होती ती चांगल्यापैकी राम सतपथेंच्या माध्यमातून मोडीत निघालेली आहे. आम्हाला एक चांगला नेता या ठिकाणी मिळाला आहे म्हणलं तर भारतीय जनता पार्टीला हरकत नाही. तर त्या माध्यमातून या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल की भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणची सत्ता काबीज केलेली आहे. 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समितीचे जे गण आहेत, एकंदरीत काय होईल त्यात? 9 पैकी 6 जिल्हा परिषद गट तरी भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि 12 ते 15 पंचायत समिती भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जिंकेल. मध्यंतरी भाजपमध्ये फूट पडल्याचं दाखवण्यात आलं होतं किंवा दिसत होतं की संगमची सभा असेल किंवा माळशिरसच्या काही ठिकाणी के पाटील वगैरे गैरहजर हे बघा, त्या फुटीचा भाजपच्या विजयावर काय भारतीय जनता पार्टी फार मोठं कुटुंब झालंय. आता समुद्र आहे ती. पूर्वीची गोष्ट वेगळी ती आता वेगळी आहे. आणि काही 4-2 लोकांचे विचार बदलले म्हणून पार्टी संपत नसते किंवा पार्टीला त्याचा फार मोठा काही फटका बसत नसतो. त्यामुळं जे कोणी त्यावेळेला वेगळ्या पद्धतीनं गेले आजही ते मला माझ्या माहितीप्रमाणे ते बाजूला आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला काही त्याचा फटका बसेल असं काहीच नाही. तसं महानगरपालिकामध्ये भाजप हा क्रमांक 1चा पक्ष ठरला, तसं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ते संभाव्य होऊ शकतं. 100% होणार. मी अगोदरच सांगितलंय तुम्हाला की ज्या पद्धतीनं नगरपालिका किंवा महानगरपालिकेत राज्यात यश मिळवलं त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच मोठा पक्ष राहील. 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यात. माझ्या माहितीप्रमाणे 10 जिल्हा परिषदमध्ये तरी भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आपल्याला दिसेल. भाजपमधून ते जे बाहेर गेले लोक त्यांची काही मागणी होती का भाजपकडे? ती कशामुळे नाराज होऊन बाहेर गेले? मागणी ही पक्ष पातळीवर केली जाते. रस्त्यावर उभं राहून पक्षातली मागणी होत नसते.